ठाकरे शिवसेना प्रमुख असतानाच त्यांनी एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून निवड केली। पक्षाच्या घटनेनुसार त्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली होती। मग पुढे शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंना कसा काय मिळाला? फक्त 31 आमदारांनी ठराव केला म्हणून राजकीय पक्ष शिंदे गटाला कसा मिळू शकतो? एकनाथ शिंदेंसोबत जे आमदार फुटले ते विधिमंडळाचे सदस्य होते, मग त्यांना शिवसेना आणि धनुष्यबाण कसा काय मिळाला? आता जे प्रश्न तुम्ही ऐकले ते होते उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचे। काल झालेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणीत त्यांनी हे प्रश्न थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना विचारले। हे असे प्रश्न आहेत ज्याने एकनाथ शिंदे गटाच्या पायाखालची वाळ उचरकली आहे। कालची सुनावणी प्रचंड वादळी ठरली, इतकी की कपिल सिब्बल यांच्या या प्रश्नांमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सुद्धा निवडणूक आयोगाला सुनावलं। एकनाथ शिंदेंना पक्ष देताना निवडणूक आयोगानं फक्त आमदारांचं बहुमत पाहिलं असं थेट न्यायालयाला सांगावं लागलं। पुढे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही सर्वोच्च न्यायालयाने झापलं। आतापर्यंत या सुनावणीत असे प्रकारचे प्रश्न कधीच विचारले गेले नव्हते, जे प्रश्न कपिल सिब्बल यांनी विचारले। त्या प्रश्नांवरून स्वतः सुप्रीम कोर्टाला सुद्धा विचार करावा लागत आहे। कपिल सिब्बल यांनी असा काही गेम फिरवला आहे ज्यामुळे आता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंच्या हातून निसटणार की काय अशी चर्चा संपूर्ण देशात सुरू झाली आहे। कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद आता ऐतिहासिक असा ठरत आहे। नक्की काय केलं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद? या युक्तिवादामुळे न्यायाधीश सुद्धा निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर का संतापले? नक्की कसा फिरवलाय कपिल सिब्बल यांनी गेम? जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडलेला संपूर्ण घटनाक्रम आणि कायदेशीर मुद्दे हे शिंदे गटाच्या राजकीय आणि कायदेशीर अस्तित्वाला सुरुंग लावणारे ठरले आहेत। सिब्बल यांनी केवळ राजकीय दावे न करता पुराव्यानिशी आणि राज्यघटनेतील कलमांचा आधार घेत शिंदे गट, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या तिघांनाही न्यायालयात उघडे पाडले। सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादाची सुरुवात शिवसेनेच्या मुळापासून केली आहे। त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आहे की 2013 आणि 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत झालेले बदल हे अधिकृत होते। बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून झालेली निवड पूर्णपणे बिनविरोध आणि वैधानिक होती। त्याच अधिकाराचा वापर करून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची गटनेते म्हणून तर सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केली होती। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 2019 ते 2022 या काळात जेव्हा एकनाथ शिंदे हे स्वतः कॅबिनेट मंत्री होते, तब्बल 3 वर्ष त्यांनी किंवा पक्षातील इतर कोणत्याही नेत्याने या पक्ष गटनेला किंवा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या नियुक्तीला कधीही आव्हान दिलं नव्हतं। मग अचानक बंडखोरी झाल्यानंतर 2018 ची घटना निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवरच नाही असा दावा निवडणूक आयोग कसा करू शकतो? आणि शिंदे गट या घटनेवर कसा काय संशय उपस्थित करू शकतो? हा सिब्बल यांचा पहिला आणि सर्वात मोठा वार होता, ज्याने निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच गंभीर प्रश्न निर्माण केले। यानंतर सिब्बल यांनी बंडखोरीचा तो संपूर्ण घटनाक्रम न्यायालयासमोर मांडला। 20 जून रोजी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत पक्षाच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केले। त्यानंतर 31 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे आधी सुरतला आणि नंतर गुवाहाटीला गेले। सिब्बल यांनी कोर्टात ठणकावून सांगितलं की 31 आमदारांचे सुरत आणि गुवाहाटीतील एकाच आलिशान हॉटेलमध्ये जाऊन बसणे हा काही योगायोग नव्हता। हा महाराष्ट्रातील निवडून आलेले सरकार पाडण्यासाठी विरोधी पक्ष असलेल्या भाजपसोबत मिळून रचलेला एक पूर्वनियोजित कायदेशीर व राजकीय कट होता। पक्षांतरबंदी कायद्यातील 10वी अनुसूचीतील तरतुदींकडे न्यायालयाचे लक्ष वेधताना सिब्बल यांनी अत्यंत ताकदीचा युक्तिवाद केला। पक्षप्रमुखांनी बोलवलेल्या अधिकृत बैठकीला उपस्थित न राहणे, पक्षाचा आदेश सोडून भाजप शासित राज्यात जाऊन बसणे आणि उघडपणे भाजपच्या मदतीने सरकार पाडण्याची भाषा करणे, या सर्व कृती 10व्या अनुसूचीनुसार आमदारांनी स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडल्याचं स्पष्ट पुरावे आहेत। सिब्बल यांनी विचारलं की जर आमदारांच्या अशा कृतीला पक्षांतर मानले जाणार नसेल आणि त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार नसेल, तर मग संविधानातील 10व्या अनुसूचीचा आणि पक्षांतर बंदी कायद्याचा उपयोग तरी उरतो का? युक्तिवादाचा सर्वात मोठा आणि गेम चेंजर टप्पा ठरला तो म्हणजे राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यातील फरक। सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पटवून दिला आहे की विधिमंडळात निवडून आलेले आमदार म्हणजे मूळ राजकीय पक्ष नव्हे। लोकशाहीत राजकीय पक्ष हा मोठा असतो आणि विधिमंडळ पक्ष हा केवळ त्याचा एक भाग असतो। एखाद्या आमदारांचा गट एकत्र येऊन पक्षाचा मूळ नेता किंवा प्रतोद बदलू शकत नाही। सिब्बल पुढे म्हणाले, निवडणूक आयोग ज्या धनुष्यबाण चिन्हाला मान्यता देतो ते चिन्ह मूळ राजकीय पक्षाचे असते।
विधिमंडळातील आमदारांचे नाही. पक्षाने अधिकृत एबी फॉर्म दिल्याशिवाय कोणीही त्या चिन्हावर निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे गुवाहाटीत बसून 31 आमदारांनी स्वतःलाच मुख्य पक्ष घोषित करणे आणि परस्पर नवीन गटनेता व प्रतोद नेमणे ही कृती पूर्णपणे बेकायदेशीर आणि असंविधानिक होती. सिब्बल यांच्या या मुद्द्यावर न्यायमूर्ती बागची यांनी सुद्धा गंभीर दखल घेत विचारणा केली की निवडणूक चिन्ह हे मूळ पक्षाचे असते की विधिमंडळ पक्षाचे. यावर सिब्बल यांनी ते केवळ राजकीय पक्षाचे असते असं ठाम उत्तर देऊन पूर्ण युक्तिवाद ठाकरे गटाच्या बाजूने झुकवला. सिब्बल यांनी यापूर्वीच्या घटनापीठाच्या सुभाष देसाई प्रकरणातील ऐतिहासिक निकालाची आठवण करून दिली. त्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटलं होतं की विधिमंडळ पक्षातील कोणताही गट स्वतःच्या मर्जीने गटनेता किंवा व्हीप बदलू शकत नाही. असे असतानाही 21 जून रोजी उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून शिंदे यांना गटनेते पदावरून हटवून अजय चौधरी यांची केलेली नियुक्तीच पूर्णपणे वैध होती, कारण पक्षप्रमुखांना तो घटनात्मक अधिकार आहे. त्यानंतर सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेवर जोरदार हल्ला चढवला. नवीन अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी सर्व कायदेशीर संकेत, पक्षघटना आणि न्यायालयाचे नियम धाब्यावर बसून शिंदे यांनी नेमलेल्या गटनेत्याला आणि भरत गोगावले यांच्या व्हीपला घाईघाईने मान्यता दिली. अध्यक्षांचा हा निर्णय पूर्णपणे पक्षपाती आणि बेकायदेशीर होता हे सिब्बल यांनी पुराव्यानिशी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. अपात्रतेच्या याचिकांवर अध्यक्षांनी केलेल्या विलंबावर बोट ठेवत सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं की न्यायालयाने निर्देश देऊनही अध्यक्षांनी ट्रिब्युनल म्हणून वेळेत निर्णय दिला नाही. नोटिसांना उत्तर देण्यासाठी 2023 पर्यंत वेळ काढूपणा केला गेला. अध्यक्षांनी वेळेत निर्णय न दिल्यामुळे एका बेकायदेशीर पायावर स्थापन झालेल्या सरकारने आपला पूर्ण कार्यकाळ पूर्ण केला आहे. ही लोकशाहीची आणि जनतेने दिलेल्या जनादेशाची उघड थट्टा आहे. आपल्या युक्तिवादाच्या शेवटी कपिल सिब्बल यांनी देशाच्या लोकशाही भवितव्याबाबत अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, आज देशात एक अत्यंत धोकादायक पायंडा पाडला जात आहे. आमदार एका पक्षाच्या चिन्हावर आणि नावाने निवडून येतात आणि नंतर दुसऱ्या पक्षाशी हातमिळवणी करून मूळ पक्षच हायजॅक करतात. अशा प्रकारच्या फेरफारामुळे जनतेने ज्या पक्षाला कौल दिला असतो ते सरकार सत्तेत राहतच नाही. जर सर्वोच्च न्यायालयाने यावर कठोर आणि ऐतिहासिक निर्णय घेतला नाही तर भविष्यात कोणतीही निवडणूक आणि मतदारांचा कौल निरर्थक ठरेल. कपिल सिब्बल यांच्या या आक्रमक, कायदेशीर आणि ऐतिहासिक युक्तिवादामुळे शिंदे गट, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांची बाजू कोर्टात पूर्णपणे उघडी पडली आहे. सिब्बल यांनी मारलेल्या या कायदेशीर धक्क्यांमुळे आता सर्वोच्च न्यायालय काय निकाल देते आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. कपिल सिब्बल यांच्या या युक्तिवादाबद्दल तुम्हाला काय वाटतं? सुप्रीम कोर्ट या ऐतिहासिक खटल्यात नक्की काय निकाल देईल? एकनाथ शिंदेंना धक्का बसेल का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.